नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो काही 18वा हप्ता आहे, त्या 18व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत्या 5 तारखेला म्हणजे शनिवारी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, हे पैसे आपल्या खात्यामध्ये येत असताना त्यामध्ये 3 महत्वाच्या अशा बाबी आहेत ज्या समजून घेणं आवश्यक आहे. ज्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमची पीएम किसान योजनेची जी काही ई-केवायसी आहे, तर ती ई-केवायसी तुम्हाला करून घेणं आवश्यक आहे. जर का तुम्ही पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली नसेल तर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. तर त्यासाठी आपल्या जवळचं जे काही आधार सेंटर असेल किंवा आपल्या सरकारी सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे. तुमच्या लँड सेडिंगचा जो काही प्रॉब्लेम असेल, लँड सेडिंग जर का ओके असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नसेल तर तुम्हाला ते लँड सेडिंग सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय आहे, तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या या 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी जर का तुमच्या क्लिअर असतील तर तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा 18वा हप्ता हा जमा होणार आहे. याच्यामध्ये भरपूर शेतकरी असे आहेत की ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, लँड सेडिंग ओके आहे, आधार कार्ड हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे, परंतु त्यांना हप्ता आलेला नाही. तर त्यांनी जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील अर्ज केले होते आणि ज्यांचे हे अर्ज केल्यानंतर स्टेटस हे ओके आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील 17वा आणि 18वा हप्ता दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.